नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्मा बाबांच्या जीवन कहाणीची 15वी कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे विभिन्न व्यवसायांपासूनही गुण कसे ग्रहण करावेत. प्रत्येक व्यवसायाची चर्चा करताना त्याच्यापासूनही गुण धारण करण्याचे बाबा सांगत. ब्रह्माकुमारी रत्नमोहिनीजी म्हणतात, बाबांच्या मुखकमलाद्वारे आम्ही ज्या ईश्वरी ज्ञानाच्या गोष्टी ऐकत होतो त्यात केवळ ज्ञानाची गहन रहस्य नसत, तर हृदयाला मोहून टाकणारी रमणीकताही असे व श्रेष्ठ आचरण करण्यास प्रेरित करणारे प्रसंगही असत. ईश्वरी ज्ञानाचे कित्येक मुद्दे स्पष्ट करताना बाबा आजच्या युगातील माणसांच्या व्यवसायांचा किंवा धंद्यांचाही उल्लेख करीत. त्यामुळे गोष्ट फारच सरसपणे सुस्पष्ट होत असे आणि ज्ञान सहजच बुद्धीत ठसे. याची थोडी विशेष उदाहरणे आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत वकील किंवा बॅरिस्टर. बाबा सांगत की जे फौजदारी वकील असतात ते न्यायालयात असे खटले लढतात की ज्यामुळे माणसाला जन्मठेपेची किंवा फाशीचीही शिक्षा होऊ शकते. म्हणून ते अशा एखाद्या खटल्याची पूर्ण तयारी करतात, कायद्याचे मुद्दे नोंदून ठेवतात, आवश्यक कायदेशीर गोष्टी रेखांकित करतात आणि कोणते मुद्दे आधी आणि कोणते नंतर सादर करावयाचे हेही आधीच मनात ठरवून ठेवतात. विरोधी वकील कोणते उलट प्रश्न विचारू शकेल आणि आपणास त्याची काय उत्तरे द्यावी लागतील, तसेच न्यायाधीशाची आपल्या गोष्टीविषयी कशी खात्री पटवून द्यावयाची याची योजना स्पष्टपणे आपल्या बुद्धीत ते पूर्वीच तयार करून ठेवतात. ज्यावेळी न्यायालयात कायद्याचे मुद्दे सादर केले जात असतात त्यावेळी वकील जर एखादी आवश्यक व महत्त्वपूर्ण कायदेशीर गोष्ट न्यायाधीशापुढे ठेवण्यास विसरेल तर त्याचा परिणाम त्याच्या अशिलाला खटला हरून फाशीची शिक्षा होण्यात होऊ शकेल. आणि जर तीच गोष्ट तो अगदी योग्य वेळी न्यायाधीशाच्या लक्षात आणून देईल तर त्याच्या अशिलाचा जीवही वाचवू शकेल. हे उदाहरण देऊन बाबा म्हणत की तुम्ही मुलेही एक प्रकाराने वकील आहात. शिवबाबा तुम्हाला जे ज्ञान देत आहेत त्यावरून तुम्हाला कळते की माणसाला कोणती कर्मे करावयास हवीत आणि कोणती करावयास नकोत, तसेच वर्जित कर्मे केल्यास काय शिक्षा होते. तेव्हा हे ज्ञानही एक प्रकारचे कायद्याचे ज्ञान आहे आणि तुम्ही एक अशा वकिलाचे काम करीत आहात जो माणसाला श्रेष्ठाचारी बनवून त्याची धर्मराजाच्या बडग्यापासून, गर्भजेलापासून व यमाच्या पाशापासून सुटका करता. म्हणून तुम्ही सुद्धा या ज्ञानाचे मुद्दे नीट टिपून घ्यावयास हवेत आणि सदैव हे उद्दिष्ट समोर ठेवावयास हवे की मनुष्यात्म्यांना आम्ही या ज्ञानाद्वारे असे श्रेष्ठाचारी बनवू की ते जन्मजन्मांतर मृत्यूरूपी शिक्षेपासून व गर्भजेलापासून मुक्त होतील. एखादा जिज्ञासू काय प्रश्न विचारू शकेल आणि आपण त्याची खात्री पटवून देऊन त्याला मायेच्या जाळ्यातून कसे बाहेर काढावे याचा तुम्ही आधीच विचार करून ठेवावयास हवा. बाबा म्हणत की बॅरिस्टर किंवा वकील मंडळी तर एका जन्मापुरतेच माणसाला तुरुंगवासापासून किंवा फाशीच्या शिक्षेपासून सोडवितात, पण तुम्ही तर त्याला 21 जन्मांकरिता केवळ मृत्यूरूपी शिक्षा व गर्भजेल यांपासून नव्हे
तर सर्व प्रकारच्या दुःख व क्लेशांपासून मुक्त करता. जरी तुम्ही ही सेवा विनामूल्य करता तरी भविष्यात तुम्हाला या बदल्यात इतके धन व सुख मिळेल की ज्याचा हिशेबच करता येणे शक्य नाही. अशा प्रकारे ज्ञानाचे व ज्ञानाद्वारे इतर स्त्री पुरुषांना मायेच्या तुरुंगातून सोडविण्याच्या सेवेचे महत्त्व सांगताना बाबा सर्वांना असे काही प्रेरित करीत की कमी शिकलेल्या वृद्ध माताही आपापल्या वह्यांमध्ये ईश्वरी महाकाव्य टिपून घेत आणि इतर आत्म्यांना काळाचा पंजा व दुःखरूपी बडगा ह्यांपासून सोडविण्याच्या सेवेस लागत. लोक जेव्हा त्यांना अध्यात्म संबंधित प्रश्न विचारित तेव्हा त्या त्यांना अशी चपखल उत्तरे देत की ते आश्चर्यचकित होत. त्यांना प्रश्न पडे की हा कसा अजब सत्संग आहे जेथे सर्व लोक वह्यांमध्ये मुद्दे टिपून घेत आहेत आणि वृद्ध लोकही मुलांप्रमाणे शिकत आहेत. अगदी अस्सल लॉ कॉलेज सारखे दृश्य दिसून येई जेथे लहान थोर सर्वजण आचारसंहिता व कर्म तसेच दंडविधान आणि जीवनविधी शिकत असावयाचे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत डॉक्टर व कंपाऊंडर. बाबा म्हणत की जो हुशार डॉक्टर असतो त्याला बरीच औषधे माहीत असतात व तो फार लवकर रोग्यांना बरे करतो. जर वेळेवर योग्य ते औषध त्याने न दिल्यास रोगी दगावण्याचाही संभव असतो. हे डॉक्टर लोक शारीरिक रोगांवरच इलाज करतात. त्यांनी दिलेले औषध माणसाला सर्व रोगांपासून व कायमचे बरे करू शकत नाही. आज लोक औषधही घेत राहतात आणि तरीही रोगाचा शिकार बनतात. पण शिवबाबा तुम्हाला जे ज्ञान देत आहेत ते वास्तविक अमृतधारा किंवा संजीवनी बुटी आहे, परम औषधी आहे. आत्म्याला जन्मजन्मांतरापासून जे विकाररूपी रोग लागलेले आहेत ते या अमृतधारेने बरे होऊ शकतात. जेव्हा मनुष्यात्मा हे ज्ञानामृत सेवन करतो किंवा ही ज्ञानरूपी संजीवनी हुंगतो तेव्हा माणसाच्या जीवनात इतका फरक पडतो की जणू मृत शरीरात आत्मा परतून आलेला असावा किंवा निष्प्राण माणूस प्राणयुक्त झालेला असावा. हा ईश्वरी योग जो तुम्ही शिकत आहात तो एका अशा इंजेक्शनाचे काम करतो की ज्याद्वारे विकाररूपी जंतू मरतात आणि आत्म्यात शक्ती वाढत असल्याचे अनुभवास येते. हा योगच आत्म्यासाठी शक्तिवर्धक औषधही आहे. आणि ज्ञानाचे भिन्न भिन्न मुद्दे, अनेक प्रकारची जीवनसत्वे आहेत. बाबा पुढे म्हणत की तुम्ही सुद्धा डॉक्टर आहात. तुम्ही आत्म्यांचे डॉक्टर किंवा आत्मिक सर्जन आहात. आत्म्याला काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्षा, द्वेष, भय, सुस्ती, आळस इत्यादी जे जुनाट रोग लागलेले आहेत त्यापासून तुम्ही माणसाला कायमचे बरे करून 21 जन्मांसाठी त्याला सदा निरोगी बनवू शकता. तेव्हा तुमची ही जी ज्ञान केंद्रे आहेत ती सुद्धा एक प्रकारची रुग्णालये आहेत. वास्तविक आज साऱ्या सृष्टीतील माणसे या विकाररूपी रोगांनी ग्रासलेली आहेत. तथाकथित गुरु व साधू हेही रुग्णावस्थेत आहेत. सर्वजण मायेमुळे मूर्छित झालेले आहेत. त्यांच्यावर ज्ञानाचा शिडकाव करून त्यांचे डोळे उघडविण्यास, त्यांच्यात जागृती आणण्यास आणि त्यांना प्राणयुक्त करण्यासाठी एक शिवबाबाच निमित्त आहेत आणि ते तुम्हाला हे आत्मिक डॉक्टरी शिक्षण देत आहेत. याद्वारे तुम्ही स्वतःही निरोगी व्हा आणि इतर आत्म्यांनाही या विकारांपासून बरे करण्याची विनामूल्य सेवा करा. तसेच अन्य श्रीमंत लोक जे लोकांचे शुभचिंतक आहेत त्यांना सांगा की अशी आत्मिक रुग्णालये उघडण्यास किंवा उघडविण्यास त्यांनी निमित्त होऊन आपले भाग्य उच्च बनवावे. माणसाचे बरेचसे शारीरिक रोग हे त्याच्या एखाद्या मानसिक रोगामुळे होतात. तेव्हा आत्म्यांना आराम देणाऱ्या ह्या आध्यात्मिक डॉक्टरांकडील ज्ञानरूपी परमौषधीने व योगरूपी इंजेक्शनाने ते कायमचे पूर्णतः निरोगी होऊ शकतील. बाबा म्हणत
जेव्हा एखाद्या माणसाला सांसर्गिक रोग होतो तेव्हा डॉक्टर मंडळी त्याला एका खास खोलीत इतरांपासून वेगळा ठेवतात. ही खोली सुद्धा औषधांनी निर्जंतुक तसेच एकांतिक अशी बनविलेली असते. खरे पाहता आज सर्व माणसे विकारांरूपी प्लेगाने पिडलेले आहेत, अर्थात कामक्रोधादी सांसर्गिक रोगांनी पछाडलेले आहेत. ते केवळ स्वतः कामक्रोधादींनी आजारी आहेत असे नव्हे, तर ज्या कोणाशी ते संपर्कात येतात त्यांनाही ते आपल्या संपर्काने हे रोग लावतात. म्हणून माणसाला ज्ञानरूपी अमृत व योगरूपी इंजेक्शन देण्याची नितांत आवश्यकता तर आज आहेच, पण त्याशिवाय त्याला कुसंगापासून अलग म्हणजे क्वारंटाईन ठेवावयास हवे. उद्देश हा की तो इतर विकारी लोकांनी दूषित केलेल्या वातावरणापासून सुरक्षित राहून आध्यात्मिक औषधोपचाराने लवकर बरा होऊ शकेल. बाबा म्हणत, जर तुमच्यापैकी कोणी अल्पबुद्धीमुळे किंवा दृढमूळ संस्कारांमुळे चांगला डॉक्टर बनू शकत नसेल तर निदान त्याने कंपाऊंडर व्हावे. कंपाऊंडराचे कार्य स्पष्ट करताना बाबा सांगत की रोग्याच्या जखमेवर थोडेसे टिंक्चर लावणे, लहान मोठ्या घावाची मलमपट्टी करणे, डॉक्टरांनी सांगितलेले इंजेक्शन किंवा लिहून दिलेली औषधे रोग्यास देणे आणि एखाद्या निकडीच्या प्रसंगामुळे डॉक्टर अनुपस्थित असेल तर प्रथमोपचार करून रोग्यास थोडा आराम देणे, इतके तर कंपाऊंडर करू शकतो. ताप, खोकला इत्यादी सर्वसाधारण रोगांवरील औषधे तर तोही जाणत असतो आणि रोग्याला त्वरित आराम मिळावा म्हणून एखादे लहान सहान औषधही तो देतो. तेव्हा सर्वात मोठे आत्मिक सर्जन जे परमपिता शिव आहेत त्यांचे विद्यार्थी होऊन तुमच्यापैकी प्रत्येकाला या अध्यात्मविद्येचा इतका वापर तर करता आलाच पाहिजे की जर कामवासनेने एखाद्या माणसावर हलकासा वार केलेला असेल, क्रोधामुळे जर एखादा माणूस अशांत झालेला असेल, मोहाने जर एखाद्या माणसावर घाव घातलेला असेल किंवा अहंकाराची एखाद्या माणसाला उलटी धुंदी चढलेली असेल तर त्याला त्वरित आराम तुम्ही देऊ शकाल. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत जीवन विमा. विम्याच्या धंद्याविषयी सांगताना बाबा म्हणत की जे लोक आपल्या जीवनाचा, घराचा किंवा सामानाचा विमा उतरवितात त्यांना विम्याचा अवधी संपल्यावर विम्याची रक्कम मिळते आणि तत्पूर्वी माणसाचा एखाद्या अपघातात वा आजार इत्यादींमुळे जर मृत्यू ओढवला तर त्याच्या वारसाला ठरलेली रक्कम मिळते. याचा उल्लेख करताना बाबा सांगत की ईश्वराला शरण जाणे म्हणजे अशाच प्रकारे विमा उतरविणेच आहे. ज्या कंपनीत लोक विमा उतरवितात ते प्रत्येक महिन्याला किंवा 3 महिने, 6 महिने अथवा 1 वर्ष झाल्यावर विम्याचा हप्ता भरतात आणि ते अवधीच्या आधी मृत्यू पावले तर त्यांच्या वारसांना ती ठरलेली तेवढीच रक्कम मिळते. पण जे लोक परमात्म्याला शरण जातात, अर्थात तन मन धनासहित त्याचेच होतात, आपले सर्वस्व त्याच्या स्वाधीन करतात, ते केवळ एकदाच हप्ता भरतात. पण त्याच्या बदल्यात त्यांना स्वर्गीय सृष्टीत दैवी स्वराज्यात जन्मजन्मांतरासाठी सत्वप्रधान अमाप धनधान्य, सुखसंपत्ती व सर्व सुखसोयी, सर्व वस्तू प्राप्त होतात. आता तुम्हीच सांगा कोणता विमा चांगला आहे ते. दुसरी एखादी कंपनी अपयशीही होऊ शकते, परंतु ईश्वराकडे जो आपला विमा उतरवितो त्याला खात्रीने कित्येक पट जन्मजन्मांतरासाठी मिळते. ईश्वरच वास्तविक सर्वात मोठा इन्शुरन्स मॅग्नेट आहे. आपले कसपट तुम्ही त्याला विमा म्हणून द्या, त्याच्या बदल्यात तो तुम्हाला सत्वगुणी सृष्टीत लाखपट देईल, कारण त्याला दाता मानण्यात आले आहे. पहा, आता या कलियुगी सृष्टीरूपी गोळ्याला आग तर लागणारच आहे. त्याचसाठी तर अणू व हायड्रोजन बॉम्ब गोळे बनविण्यात आलेले आहेत. तेव्हा सर्व काही जळून खाक होणारच आहे. मग ईश्वराकडे विमा उतरवून
आपले भविष्य का बरे श्रेष्ठ करून घेत नाहीत? विनाश जवळ आलेला आहे, याबद्दल शंका आहे का? जर शंका नाही आणि पूर्ण खात्री आहे तर उशीर का लावता? पहा, जर आता विमा उतरविला नाही आणि उद्या मृत्यू ओढवला तर मिळणार काहीच नाही. पण आता विमा उतरविला तर चिंतेपासून मुक्त व्हाल, कारण त्याच्या कित्येक लक्षपट होऊन भविष्यात तुम्हाला मिळेल. याची खात्री आहे की यातही काही संशय आहे? बघा, म्हटलेच आहे की श्वासाचा काही भरवसा नाही आणि संशयात्मा विनश्यंती. म्हणून पुष्कळ गेले, थोडे राहिले, थोडेही आता थोडेच राहिले असे समजून आताच आपला ईश्वरी विमा उतरवून घ्या. यातच तुमचे कल्याण आहे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत जवाहिरी. बाबा म्हणत, मुलांनो, जवाहिरीचा धंदा फार उच्च असतो. या धंद्यात माणसाला बरीच पारख शक्ती हवी, कारण अगदी खऱ्यासारखे दिसणारे खोटे हिरेही असतात आणि निष्णात जवाहिरीही पारखताना फसतात. ज्यांच्यात अचूक पारख शक्ती असते ते दृष्टी टाकताच झटकन हिरा खरा की खोटा हे ओळखतात. त्याच्यात डाग आहे की नाही हेही पाहतात. तो उच्च जातीचा आहे की हलका सलका यावरून ते त्याची किंमत लगेच सांगतात. तुम्ही मुलेही वास्तविक जवाहिऱ्याचा धंदा करता, कारण ज्ञानसागर शिवबाबांकडून जे शिक्षण तुम्ही घेत आहात त्याचे एक एक वाक्य हिऱ्यासारखे आहे. त्या ज्ञानाच्या धारणेने तुमचे कवडीतुल्य जीवन हिरेतुल्य बनते. बाबा म्हणत की ज्ञानाची प्रत्येक गोष्ट अविनाशी रत्न अथवा अमूल्य हिरा समजून जर तुम्ही धारण कराल तर भविष्यात तुम्ही अशा सुखमय सृष्टीत जाल जेथे तुमच्या खजिन्यात अगणित हिरे असतील. खजिन्यातच नव्हे तर तुमच्या महालांची छतेही रत्नजडित असतील आणि सोन्याने मढविलेल्या भिंतीतील हिरे मोती तुमच्या महालात प्रकाश पसरवतील. अशा रीतीने ईश्वरी ज्ञानाचे महत्त्व व मूल्य समजावून देताना बाबा ऐहिक शृंगार सोडून ह्या ज्ञानरत्नांनी आत्म्यास सजविण्याचा बहुमोल सल्ला देत. नंतर बाबा म्हणत, मुलांनो, सर्वच लोक काही खरे हिरे खरेदी करत नाहीत. कोणी विरळाच हिऱ्यांची पारख व खरेदीदार बनतो. बरेचसे लोक तर फक्त पाहणारे व चौकशी करणारेच असतात. खरीदणारा कोणी विरळा भाग्यशाली असतो. तुम्ही जे ह्या अविनाशी ज्ञानरूपी हिऱ्यांचा व्यापार करता तेव्हा तुमच्याकडे चौकशी करण्यास तर बरेच लोक येतील, पण हे हिरे कोणी विरळाच घेईल, कारण तुम्ही एका अशा सृष्टीरूपी बाजारात बसला आहात जेथे नकली पण स्वस्त हिरे मिळतात. नकली माल विकणाऱ्यांमध्ये जर एखादा असली माल विकणारा व्यापारी बसला तर लोक त्याच्या मालावरही संशय घेऊ लागतात. बाबा म्हणत की शिवबाबांना ज्ञानसागर आणि रत्नाकरही म्हटले जाते, कारण ते ज्ञानरूपी रत्ने देतात. ते खडे धोंडे घेऊन त्यांच्या बदल्यात अमूल्य व अपार रत्ने देतात. पहा तर खरे किती भोळे व्यापारी आहेत ते. जवाहिरी लोक प्रत्येक हिऱ्याची किंमत वसूल करून घेऊन आपला फायदा पदरात पाडून घेतात, पण ज्ञानसागर तसेच रत्नाकर परमपिता परमात्मा जे सर्वात मोठे जवाहिरी आहेत ते आपल्या मनुष्यात्मारूपी मुलांपासून काय पैसे घेणार? आज माणसापाशी आहे तरी काय? त्याच्यापाशी तर केवळ जुने संस्काररूपी खडे आणि काम क्रोधादी रूपी धोंडे आहेत. जो हे खडे व धोंडे देतो त्याची बुद्धिरूपी झोळी ते ज्ञानरत्नांनी भरून टाकतात व त्याला रंकाचा राव करून सोडतात. त्यांना हे खडे धोंडे जरूर द्यावे लागतात, कारण ते सौदागर आहे आणि सौदा करताना माणसाला सौद्यासाठी काही देणे भाग पडते. बाबा म्हणत, पहा, भक्तिमार्गात तुम्ही ईश्वराकडे भीक मागत बसला होता, पण ती काही तुम्हाला मिळाली नाही, आणि आता ज्ञानमार्गात मागितल्याशिवाय हिरे मोती मिळत आहेत. म्हणून म्हणतात ना की न मागता मिळाले मोती, मागूनही भीक ना पडली हाती.
तुम्ही आपले खडेधोंडे सोडत चालला आहात, म्हणून तुम्हाला हा हिऱ्या मोत्यांचा अतुलनीय खजिना आता मिळत आहे. भक्ती मार्गात तुम्ही विषय विकाररूपी खडेधोंडे सोडित नव्हता आणि फुकाफुकी ईश्वराकडून वरदान मिळवू इच्छित होता. बाबा समजावून सांगत की पुरुषोत्तम किंवा संगम युगाचे हे जीवन, ज्यात तुम्ही पतिताचे पावन अथवा भोग्याचे योगी बनण्याचा पुरुषार्थ करीत आहात, तेच वास्तविक हिरेतुल्य जीवन होय. कारण मनोविकारांनीच माणसाला कवडीतुल्य बनविले आहे आणि पवित्रताच माणसाला हिरेतुल्य बनविते. आज लोक माणसाचे जीवन हिऱ्यासारखे अमूल्य आहे असे म्हणतात खरे, पण वास्तविक आज माणूस कवडीतुल्यही नाही. कित्येक लोक अनेक पुढाऱ्यांची तुला सोने वा चांदीने करतात. आगाखानांची तुला त्यांचे अनुयायी प्लॅटिनमनेही करतात. परंतु खरे पाहता आज कोणाचेही जीवन हिरेतुल्य नाही, कारण त्याच्यापाशी ना ईश्वरी ज्ञानरत्ने आहेत आणि ना पवित्रतेचा खजिना आहे. वास्तविक जे ईश्वरी ज्ञान घेणारे व पवित्र तसेच राजयोगी बनणारे स्त्री पुरुष आहेत, त्यांची तुला जर हिऱ्यांनी केली तर त्या हिऱ्यांच्या मूल्यापेक्षाही त्यांचे जीवन अधिक मूल्यवान आहे. कारण ते आपल्या मुखातून ज्ञानरत्ने काढतात आणि त्यांच्या बुद्धिरूपी तिजोरीत अविनाशी ज्ञानरूपी हिरे भरलेले असतात. ते हिरे ते स्त्री पुरुष इतरांना देऊन त्यांनाही हिरे तुल्य बनवित असतात. ज्ञानरूपी हिऱ्यांमुळे माणसाला भविष्यात विश्वाचे चक्रवर्ती दैवी स्वराज्य प्राप्त होते. तेव्हा सांगा बरे, विनाशी रत्नांची ज्ञानरत्नांशी काय तुलना होऊ शकेल? अशा तऱ्हेने आपले उदाहरण देत बाबा म्हणत, पहा मुलांनो, मी सुद्धा एक मोठा नावाजलेला जवाहिरी होतो. मला हिऱ्यांची अचूक पारख होती, म्हणून हिरे पारखून घेण्यास लोक माझ्याकडे येत असत. ते हिऱ्यांचे पाकिट घेऊन माझ्याकडे येत आणि त्याची एकूण किंमत सांगावयास सांगत. मी झटकन किंमत सांगताच एजंट मंडळी आश्चर्यचकित होत. पण जेव्हापासून ईश्वरी ज्ञानरूपी हिरे मला मिळू लागले, तेव्हापासून त्यांच्या तुलनेत ते ऐहिक हिरे मला कोळसे वा खड्या दगडासारखे भासू लागले. तेव्हा मी मनात म्हटले, आ हा हा हा, शिवबाबा तर मला तालेवार करीत आहेत. साहजिकच माझी दृष्टी त्या हिऱ्यांवरून उडाली आणि शिवबाबांवर जाऊन खिळली व मी मनातल्या मनात म्हणू लागलो की शिवबाबा, आपण किती भोळे व्यापारी आहात. आपण कसपट घेऊन लाखपट देत आहात. मी ही जवाहिरी तर होतोच. हा फायदेशीर सौदा पाहून लगेच मी तो पटवून टाकला. माझ्यापाशी ज्या कवड्या होत्या त्या सर्व शिवबाबांना देऊन त्यांच्या अविनाशी खजिन्याचा मालक बनलो. भले मी पूर्वी खिदरपूरचा नवाब मानला जात होतो आणि मी मोठ्या थाटात राहत होतो, पण अविनाशी ज्ञानाचा खजिना मिळाल्यावर व स्वर्गाचे स्वराज्य मिळत असल्याचे पाहून मी सर्वांकडे पाठ फिरविली. एक क्षणही विचार करण्यास लागला नाही, कारण यात विचार करण्यासारखे काय होते? द्यावे तर काहीच लागत नव्हते आणि मिळत मात्र अपार होते. तेव्हा विचार तो काय करावयाचा? मी झटकन शिवबाबांचा झालो आणि शिवबाबांचे सर्व काही माझे झाले. जो ईश्वरी सौद्याविषयी विचार करील तो चांगला जवाहिरी, चांगला व्यापारी नव्हे. तो शेवटपर्यंत विचारच करीत राहतो आणि हा खरा सौदा करण्याची संधी गमावून बसतो. पुढे बाबा म्हणत, मुलांनो, हिरे ठेवण्यासाठी जी पेटी असते तीही फार सुंदर व उच्च प्रकारची बनविली जाते. हिरा जितका मूल्यवान तितकीच मूल्यवान त्याची पेटी असते. आता जेव्हा तुम्हाला शिवबाबांकडून अनमोल ज्ञानरत्ने मिळत आहेत, तेव्हा तुमची बुद्धिरूपी तिजोरी किंवा पेटी सुद्धा राजसी असावयास हवी. स्वतःला हिऱ्यांनी सजविणाऱ्या लोकांचे उठणे बसणे सर्व काही राजोचित असते. आता जेव्हा तुम्हाला राजांचाही राजा परमपिता परमात्म्याकडून ज्ञानरत्ने अथवा अविनाशी हिरे मिळत आहेत, तेव्हा तुमचे चालचलन, मन, वचन व कर्मही
ईश्वरी कुलोचित व्हावयास हवे, अन्यथा तुमच्या बुद्धिरूपी तिजोरीला टाळे लागेल आणि त्या ज्ञानरत्नांपासून तुम्हाला खुशीही मिळू शकणार नाही. बाबा म्हणत की प्रत्येक हिऱ्याची किंमत वेगवेगळी असते. हिरे व रत्ने यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांची वेगवेगळी नावे असतात. ज्या हिऱ्यात डाग असतो त्याची किंमत कमी असते आणि जे डाग रहित असतात त्यांची किंमत जास्त असते. या ज्ञानमार्गात ज्या मुलांमध्ये एखादा अवगुण, उणीव, आसुरी लक्षण असेल ते डागावले अर्थात कमी किमतीचे हिरे होत आणि जे पवित्र व साफ मनाचे असतील ते डागरहित हिरेच विष्णूच्या गळ्यातील माळेची रत्ने बनतील. पहा, नवरत्नांचे विशेष गायन आहे. कारण तसे पाहिले तर शिवबाबांकडून ज्ञानप्राप्ती करणारी सर्वच मुले आध्यात्मिक रत्ने होत. पण ज्यांनी ईश्वरी ज्ञान व योगात पडणाऱ्या विघ्नांना खंबीरपणे तोंड दिले, लोककल्याणार्थ आपले सर्वस्व वाहिले आणि लोकांना अविनाशी सुख देण्याच्या सेवेत जीव लावून काम केले, तीच नवरत्ने मुख्य आहेत, ज्यांचे आज तागायत गायन होत आले आहे. आजही लोक विघ्ने टाळण्यासाठी व सुख प्राप्त करण्यासाठी त्या नवरत्नांचे स्मृतिचिन्ह म्हणून विनाशी नवरत्नांची अंगठी घालतात. अशा रीतीने हिऱ्या रत्नांच्या धंद्याचा उल्लेख करीत बाबा म्हणत की आता तुम्हापैकी प्रत्येक मुलाने पहावयास हवे की मज ईश्वरी रत्नात एखादा डाग अर्थात दुर्गुण वा एखादी उणीव तर नाही. जर असेल तर मग मी विष्णूच्या गळ्यातील माळेचा मणी कसा बनू शकेल? यज्ञाच्या कार्यात आड येणाऱ्या विघ्नांना मी तोंड देतो काय? त्यात एखादे विघ्न तर आणीत नाही ना. जर अशा प्रकारे तुम्ही सर्व परिस्थितींना तोंड देत, अडचणी सहन करीत, जीव लावून मनुष्यात्म्यांची अलौकिक सेवा करताना आपल्या शरीराचा कण न कण झिजवाल तर सुखशांती संपन्न सृष्टीतील नवरत्नांमध्ये तुम्हाला स्थान मिळेल. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत सोनार. सोनाराच्या धंद्याची चर्चा करताना बाबा म्हणत की सोने शुद्ध कसे करावे हे प्रत्येक सोनार जाणतो. सोन्याचे दागिने जेव्हा बनविले जातात तेव्हा त्यात थोडे थोडे काही दुसरे धातूही मिसळण्यात येतात. नंतर सोनार जेव्हा आपल्या मुशीत ते तापवून वितळवितो तेव्हा तो सोन्यापासून अन्य धातू वेगळे करतो. या दृष्टीने पाहिल्यास परमपिता परमात्मा शिवबाबाच सर्वात मोठे सोनार आहेत. कारण योगरूपी मुशीत आत्म्यांना तापवून त्यांच्यातील वाईट संस्कार रूपी कचरा ते काढून टाकतात. सतयुग वा सुवर्णयुगात हा आत्मा 52 कशी सोन्याप्रमाणे शुद्ध होता. तेथे तो 16 कला संपूर्ण पवित्र होता, म्हणजे 24 कॅरेट सोन्यासारखा शुद्ध होता. त्रेतायुग वा रजत युगात या सोन्यात चांदी मिसळल्यागत होते आणि हा आत्मा 14 कला पवित्र अर्थात 21 कॅरेट सोन्यासारखा झाला. पुढे द्वापार युग म्हणजे ताम्रयुगात त्याच्यात काम क्रोधादी विकारांरूपी तांब्याची भेसळ झाली आणि या आत्म्यावर विकारांचा मुलामा चढून त्याच्यात पवित्रता 8 कलाच उरली, म्हणजे तो 12 कॅरेट सोन्यासारखा अशुद्ध बनला. नंतर कलियुग अर्थात लोहयुगात त्याच्यात तमोगुणांची भेसळ होऊन तो सोन्याऐवजी जणू मुलामाच झाला. अशा रीतीने 4ही युगांची कहाणी ऐकवून बाबा म्हणत, गोड मुलांनो, विकारी संस्कारांची घाण पडत पडत रजोगुण व तमोगुण यांची भेसळ होत होत बघा आज तर तुम्ही लोहप्रधान झाला आहात. म्हणून आज तुम्हा माणसांची काही किंमत उरलेली नाही. सतयुगात जेव्हा माणसे 24 कॅरेट सोन्यासारखी होती तेव्हा त्यांना कंचन समान पवित्र काया प्राप्त होती. सत्वप्रधान असल्याने ते देवी देवता म्हणवित होते. त्यांचे इतके मूल्य होते की आज तागायतही लोक त्यांच्या जड मूर्तींची मंदिरे बांधण्यासाठी लक्षावधी रुपये खर्च करतात. या उलट
आज लोह समान माणसांना राहण्यासाठी एक झोपडीही मिळत नसल्याने ते पशूंप्रमाणे फुटपाथवर झोपतात. पहा तर खरे, किती दयनीय अवस्था झाली आहे माणसांची. एका बाजूला रोगी कुत्रा झोपलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला फाटके तुटके मळकट कपडे घातलेली माणसे लेटलेली आहेत. ओ हो, जो भारत संपन्न होता, सुखी होता आणि सोन्याचा हिंदुस्तान म्हणवित होता, आज त्याची ही अवस्था. का बरे भारताची अशी दशा झाली? बघा, त्या मनोविकारांनीच भारताचे राज्य व मुकुट हिरावून घेतला आहे आणि माणसांची अशी दुर्दशा करून टाकली आहे. अशा प्रकारे सोने व मिश्र सोन्याच्या अवस्थेचा उल्लेख करीत बाबा म्हणत, मुलांनो, जसे सोनारच सोन्यापासून इतर धातू वेगळे काढण्याची विद्या जाणतो, तसेच शिवबाबाच एकमात्र असे खरे सोनार आहेत. कारण ते मनुष्यात्म्यातील मनोविकारांची घाण वेगळी काढून त्यांना खऱ्या सोन्यासारखे शुद्ध करू शकतात. ते सहज ज्ञानयोगाच्या मुशीत मनुष्यात्म्यांना घालतात. आता जर एखादे सोने मुशीत पडलेच नाही तर ते वितळेल कसे आणि त्यातील घाण निघेल कशी? सोनाराच्या हातात सोने आलेच नाही आणि मुशीच्या बाहेरच पडून राहिले तर त्यातील भेसळ निघेल कशी? पण आज बघा तर खरे, कशी अद्भुत गोष्ट आहे ती. लोक परमात्म्याला म्हणतात की आमचे विषय विकार नाहीसे कर आणि आमची पापे नष्ट कर, पण ते स्वतः आपणास परमात्म्याच्या स्वाधीन करीत नाहीत आणि योगरूपी मुशीतही पडत नाहीत. अशा रीतीने समजावून बाबा म्हणत, मुलांनो, आता तुम्ही स्वतःला चांगल्या तऱ्हेने योगरूपी मुशीत घाला. कारण जन्मोजन्मी पापांची घाण आत्मारूपी सोन्यात मिसळत आली आहे आणि त्यामुळे काळसर झालेल्या आत्म्याला पुन्हा स्वच्छ करण्यासाठी खूप तापविण्याची गरज आहे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत बोहारीण. कित्येकदा बाबा बोहारिणीचेही उदाहरण देत. ते म्हणत की बोहारीण जुने फाटके कपडे किंवा जुनी फुटकी भांडी घेऊन त्यांच्या बदल्यात हिशेबानुसार नवी भांडी देते. हा कसा विचित्र धंदा आहे. घरातील अडगळ जाऊन त्याऐवजी रोज वापरता येणारी भांडी मिळाली म्हणून जुने कपडे देणारी व्यक्ती खुश. आणि चला, चांगला सौदा झाला, आता जुने कपडे मी जास्त पैशात विकून थोडा फायदा मिळवीन असे म्हणून बोहारीणही खुश. परमपिता परमात्माही हा धंदा करतात. आमचे हे शरीररूपी जुने वस्त्र किंवा भांडे घेऊन ते सतयुगात आम्हास दैवी शरीर व सर्व काही उच्च देतात. पण असला धंदा शिवबाबांशिवाय अन्य कोणीही करू शकत नाही. ते आमचे खोटे पैसे घेऊन त्यांच्या बदल्यात आम्हाला नवे खरे पैसे देतात. जुन्या फाटक्या नोटा घेऊन आपल्या कमिशनचे काही पैसे कापून नव्या नोटा व नवी नाणी देणारे लोकही आहेत. पण शिवबाबा जो हा धंदा करतात त्यात त्यांनी कमिशन घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवबाबांना जो आपल्या अडगळीच्या म्हणजे 84 जन्मांपासून वापरून पार जुन्या झालेल्या वस्तू देतो, त्यांच्या बदल्यात तो त्यांच्याकडून सतयुगी जगात सत्वप्रधान आणि सुखदायक अतुलनीय सामग्री पदरात पाडून घेतो. साऱ्या कल्पात आत्म्यांशी अशा प्रकारचा धंदा शिवबाबा फक्त एकदाच करतात. म्हणून आता हीच संधी आहे की आपल्या मनात जी अडगळ किंवा जे काही जुने पुराणे सामान सुमान आपल्यापाशी आहे ते त्यांना देऊन त्यांच्याकडून सर्व काही नवे घेण्याचे हक्कदार व्हा. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत झाडूवाला तसेच भंगी. बाबा म्हणत की जगात जे सर्वात वाईट धंदे आहेत त्यात झाडूवाल्याचा तसेच डोक्यावरून घाण वाहून नेणाऱ्या भंग्याचा धंदा सर्वात जास्त वाईट आहे. भंग्याचे काम फार घाणेरडे आहे, पण कामातूर माणूस हाही घाण वाहून नेणाऱ्या भंग्याहून कोणत्याही प्रकारे वरचढ नाही. कारण त्याचे लक्ष माणसाच्या निकृष्ट अंगावर खेळलेले राहते आणि या कलियुगी घाणीने भरलेल्या शरीरावर तो लट्टू झालेला असतो. भंगी तर डोक्यावर घाण उचलून घेतो
पण कामासक्त माणूस तर विष सेवन करीत असतो. म्हणून कामासक्त माणसाचा धंदा सर्वात वाईट आहे. त्याच्यापेक्षा भंगी वा झाडूवाला बरा, कारण तो निदान साफसफाई करून लोकांची सेवा तरी करतो. अशा रीतीने बाबा ब्रह्मचर्य व्रत पाळण्यासाठी प्रेरित करीत. बाबा म्हणत की भंगी व झाडूवाल्याला लोक अस्पृश्य लेखतात, त्यांना शिवणे ते निषिद्ध मानतात. पण बारीक नजरेने पाहिल्यास भंगी नाही म्हटले तरी अंघोळ पाणी करून व कपडे बदलून स्वच्छ व स्पृश्य होऊ शकतो. पण कामासक्त माणसाची दृष्टी, मनोवृत्ती, बुद्धी व त्याचा सर्व देहच पापी असतो, कारण त्याच्यावर कामविकाराचे भूत स्वार झालेले असते. पण आज लोक खऱ्या पाप्यांना ओळखत नाहीत. म्हणून योग्याने कामासक्त माणसापासून दूर राहावयास हवे, कारण त्याचा संग फारच हानिकारक असतो. बाबा म्हणत की कामासक्त माणसाने आपल्या हातांनी शिजविलेले अन्नही योग्याने घेता कामा नये, कारण ज्याचे मन स्वच्छ नसते त्याच्या तन व मनातून अशी प्रकंपने निघतात की जी सारे वातावरण दूषित व विषारी करून टाकतात. कामासक्त माणसाचा पलंग व खाट, त्याचे कपडे वगैरेही वास्तविक अस्पृश्य होत, कारण त्यांच्यात कामविकाररूपी महादुर्गंध भरलेला असतो आणि म्हणून योग्याने त्यांचा वापर करणे निषिद्ध आहे. जर भंगी वा झाडूवाला ब्रह्मचर्य व्रत पाळीत असेल तर तो कामविकाराच्या विषय वैतरणीत गोते खाणाऱ्या तथाकथित ब्राह्मणाहून श्रेष्ठ होय. बाबा समजावून देत की जेव्हा एखादा माणूस परसाकडे किंवा शौचास जातो तेव्हा जोपर्यंत तो स्नान वगैरे करून शुद्ध होत नाही तोपर्यंत तोही भंग्या समान होय. म्हणून जे लोक ईश्वरी ज्ञान घेतात व योगाचा अभ्यास करतात त्यांनी अशा नित्यकर्मानंतर स्नान वगैरे करून स्वतःला स्वच्छ करावे आणि स्वच्छ वस्त्रे घालून आपल्या दैनिक कार्यास लागावे. शौचास गेल्यानंतर त्यांनी स्वयंपाकघरात किंवा पाकशाळेत स्नान केल्याशिवाय प्रवेश करू नये, कारण त्या अस्वच्छ अवस्थेत ते भंगी किंवा झाडूवाल्या समान आहेत. अशा रीतीने बाबा पवित्रतेचे महत्त्व दर्शवून तसेच कामासक्त माणसाला निकृष्ट लेखून ब्रह्मचर्य व्रत पाळण्यासाठी उत्साहित करीत आणि मानसिक पवित्रतेबरोबर शारीरिक स्वच्छतेचे प्रशंसनीय गुणही धारण करावयास लावीत. आज लोकांचा आहार विहार व आचार खऱ्या अर्थाने शूद्रांसमान असताना बाबा शूद्र व ब्राह्मण यांच्या खऱ्या व्याख्या सांगून हीनकुलीन व अस्पृश्य यांची तर्कशुद्ध परिभाषा समजावून माणसाला शूद्राचा खरा ब्राह्मण बनवीत. बाबा म्हणत सांप्रत काही लोकांचा धंदा केवळ कथा वाचणे हाच होऊन बसला आहे. एखादे शास्त्र वा पुराण घेऊन ते जमलेल्या स्त्री पुरुषांपुढे त्याचे वाचन करतात. त्यातील कथांचे तिखट मीठ लावून वर्णन करून किंवा त्यांचा ओढून ताडून अर्थ लावून श्रोत्यांना ते गुंग करून टाकतात व अशा रीतीने ते आपल्या उपजीविकेची सामग्री गोळा करतात. शब्दजाल पसरवून, वाक्चातुर्य वापरून, दंतकथा आहेत असे सांगून, गोडी उत्पन्न करून किंवा सुश्राव्य भाषण ऐकून ते लोकांना आपले तथाकथित शिष्य बनवितात आणि त्यांनी दिलेल्या दानाने आपला उदरनिर्वाह करतात. ते केवळ कथा सांगण्याचाच धंदा करतात. जीवनात पवित्रता व उच्च गुणांची धारणा करण्याकरविण्याकडे लक्ष देत नाहीत. एवढेच नव्हे तर स्वतः निर्विकारी बनत नाहीत. तसेच सत्यवचन महाराज म्हणणाऱ्या अंधश्रद्धाळू श्रोत्यांचे आचरण षड्विकाररहित करण्याचा प्रयत्न करीत नाहीत. अशा प्रकारचा धंदा करणाऱ्या लोकांचा उल्लेख करीत बाबा म्हणत की तुम्हा मुलांना पोकळ कथावाचक बनता उपयोगी नाही, उलट उच्च गुण धारण करावयास हवेत. तोंडाने दुसऱ्यांना केवळ ज्ञान ऐकवू नका, तर त्या ज्ञानानुरूप तसेच आपलेही जीवन घडवा. बाबा समजावून देत की जो माणूस मनुष्यात्म्यांची पावन करण्याची सेवा केल्याशिवाय त्यांच्याकडून तन धन आदींची सेवा करून घेतो तो जणू त्यांचा ऋणी बनतो आणि स्वतःला त्यांच्या कर्मबंधनात अडकवून घेतो.
त्यांच्याच घरात नंतर जन्म घेऊन त्या सेवेचे ऋण त्याला फेडावे लागते. अशा प्रकारचे स्पष्टीकरण देऊन बाबा मन, वचन व कर्म एक समान बनविण्यास, आपले आचरण श्रेष्ठ करण्याकडे लक्ष देण्यास, तसेच इतरांची भरीव सेवा करण्यास, तसेच विनम्र बनण्यास शिकवीत. या हेतूने की ज्ञान प्राप्त केल्यानंतर माणसाचे लक्ष मोठमोठ्या गोष्टी करणे, मनोरंजक कथा ऐकविणे, आपल्या विद्वत्तेची ऐट दाखविणे आणि स्वतःला मोठा वक्ता समजणे ह्यात अडकू नये. उलट ज्ञान हे जनसेवेसाठी मिळालेले एक ईश्वरी वरदान मानून नम्रतापूर्वक रात्रंदिवस त्याने इतरांची सेवा करण्यास लागावे. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत माळी. बाबांना फुले फार आवडत. ते माळ्याच्या कार्याची बरीच प्रशंसा करीत. ते म्हणत, माळी आपल्या फुलांची फार काळजी घेतो. तो वेळेवर रोपट्यांना पाणी घालतो आणि चिमण्यांनी वा इतर पक्ष्यांनी छोटी छोटी रोपटी मटकावू नयेत म्हणून त्यांची राखणही करतो. कोवळी कोवळी रोपटी, न उमललेल्या कळ्या पाण्याविना कोमेजू नयेत. जंगली पशूंनी घुसून बगीचा तुडवून उद्ध्वस्त करू नये म्हणून तो दक्ष राहतो व फुललेली फुले पाहून फार खुश होतो. कधी एखाद्या माळ्याकडे जाऊन विचारा की फार परिश्रम, सांभाळ व राखण केल्यानंतर त्याची फुलबाग फुलून उठते, तेव्हा त्याचे मन किती खुश होते. या उदाहरणाने बाबा स्पष्ट करीत की आज सर्व मनुष्यरूपी रोपटी ज्ञानरूपी पाण्याविना जणू सुकून वा कोमेजून गेली आहेत. ज्ञानाचा पाऊस पाडणारे खरे इंद्र व सर्वश्रेष्ठ माळी असलेले शिवबाबा आता येऊन आणि ज्ञान जल घालून त्यांना पुन्हा हिरवीगार करीत आहेत. मायारूपी पक्षी किंवा विकल्पांच्या वेगवान वादळांपासून ज्ञानजलाने वाढविलेल्या मनुष्यरूपी रोपट्यांची ते एका कुशल माळ्याप्रमाणे काळजी घेतात. त्यांची देखभाल वा राखणही करतात. खूप परिश्रमानंतर विकारांच्या तापाने सुकलेला मनुष्यरूपी काटा फुलाचे रूप घेतो आणि विरळेच फूल मायेच्या वेगवान वादळापुढे आपल्या पाकळ्यासहित सुरक्षित राहते. अशा तऱ्हेने माळी व बगीचाच्या कामाचे वर्णन करीत बाबा म्हणत की ईश्वराच्या हातांनी लावलेल्या मानवी फुलांच्या बगीचाचे तुम्हीही एक फूल आहात. या गोष्टीचा तुम्हास फार अभिमान व आनंद वाटावयास हवा आणि आपल्या आसपास उगविलेली फुले पाहून त्यांच्यामुळे आपलीही शोभा वाढत असल्याचा अनुभव व्हावयास हवा. कारण बगीचा एक नव्हे अनेक फुलांनी बनतो. तसेच हार आणि पुष्पगुच्छही फुले एका धाग्यात गुंफल्याने, एका मुठीत बांधल्याने किंवा एका जमिनीत उगवल्यानेच बनतात. बाबा म्हणत, सर्वश्रेष्ठ शिवबाबांनी तुम्हालाही एक छोटा माळी बनविले आहे. तुम्ही सुद्धा ज्ञानरूपी बीज पेरून माणसांच्या मनात दिव्य गुणरूपी फुले फुलवा. त्यांना योग तसेच ज्ञानाद्वारे फुलांप्रमाणे निर्मळ, मनोहर, आकर्षक व गुणरूपी सुगंधाने युक्त करा. त्यांचे मायारूपी पक्षी किंवा विकल्पांच्या वादळापासून रक्षण करा आणि साऱ्या जगाला एक फुलांचा बगीचा बनवा. बाबा सांगत, सतयुगात ही सारी सृष्टी फुलांचा बगीचा होती. लोक त्याला अल्लाहचा बगीचा, गार्डन ऑफ ईडन किंवा नंदनवन असेही म्हणतात. पण अल्लाहने अर्थात परमात्म्याने तो बगीचा कसा व कधी तयार केला आणि ही सृष्टी काट्यांचे जंगल कशी बनली हे गूढ काही त्यांना माहीत नाही. तेव्हा आता हे सर्वांना सांगण्याची गरज आहे की कलियुगाच्या अंतीच परमपिता शिव परमात्मा येऊन ईश्वरी ज्ञानाद्वारे मनुष्यात्म्यांना फुलांप्रमाणे पवित्र बनवितात आणि साऱ्या सृष्टीरूपी जंगलात मंगल करतात. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ब्राह्मण. ब्राह्मणांचा उल्लेख करताना बाबा म्हणत की ब्राह्मणांचेही कित्येक वर्ग असतात. त्यापैकी एक आहे उत्तर क्रिया करणारे. जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा ते त्याचे पिंडदान वगैरे सोपस्कार करतात आणि मृताचे बाकी राहिलेले कपडे, पलंग वा खाट
इत्यादी वस्तू त्यांना दान देण्यात येतात. वास्तविक ही प्रथा पूर्वकल्पाच्या अंतकाळापासून चालत आलेली आहे. कल्पाच्या शेवटच्या काळात जेव्हा परमात्मा अवतरित होतात तेव्हा या जगाचा महामृत्यू म्हणजे महाविनाश भविष्यात होणारच असतो. हे रहस्य जाणून घेतलेले लोक मग शिवपरमात्म्यांनी उत्पन्न केलेल्या खऱ्या ब्राह्मणांना आपल्या मृत्यूपूर्वी आपल्या वस्तू देतात. त्या काळच्या माणसांपाशी मोडकी तोडकी खाट व जुनी पुराणी वस्त्रे ह्यांशिवाय असेल तरी काय? तेव्हा ब्राह्मणही त्यांच्याकडून ह्या वस्तू घेऊन काय करणार? आपल्या गरजांव्यतिरिक्त दान केलेल्या वस्तू ते जनकल्याणाच्या सेवेसाठीच वापरतात. बाबा पुढे सांगत, ब्राह्मणांनी लग्ने जमविण्याची प्रथा ही पुरातनच आहे. ते इच्छुक वधूवरांच्या कुटुंबियांशी बोलाचाली करून लग्न जमवितात व त्यांच्या मोबदल्यात आपली दक्षिणा वा दलाली वसूल करतात. ब्राह्मणांच्या या धंद्याचे उदाहरण देऊन बाबा म्हणत की ते देह अभिमानी ब्राह्मण तर शारीरिक विवाह जमवून स्त्री पुरुषांना कामविकाराच्या खड्ड्यात ढकलण्यास निमित्त बनत आले आहेत. म्हणजे उपकाराऐवजी ते अपकारच करीत आले आहेत आणि विषय वासनेच्या अग्निकुंडात लोटत आले आहेत. आता तुम्ही खरे ब्राह्मण आत्म्याचे लग्न परमात्म्याशी जमविण्याचा उच्च धंदा करा, तर मग शिवबाबा याबद्दल तुम्हाला फार मोठी दक्षिणा देतील. ज्याप्रमाणे ते लोक वधूला इच्छुक वराचे गुण ऐकवून तिचे लग्न जमवितात, त्याचप्रमाणे तुम्हीही मनुष्यात्म्यांना पतींचाही पती परमात्म्याचा यथार्थ महिमा ऐकवून त्यांचे लग्न परमात्म्याशी जमविण्यास निमित्त व्हा. अर्थात त्यांच्या बुद्धीचा संबंध परमात्म्याशी जोडण्याचे श्रेय घ्या. जो आत्म्याचे लग्न परमात्म्याशी जमवितो तोच खरा ब्राह्मण होय. कारण दैहिक संबंध जुळवून माणसांना देहनिष्ठ बनविणे आणि त्यांचे नवे दैहिक कर्म खाते उघडणे म्हणजे त्यांना कर्मांच्या बंधनात जखडण्याचे साधन निर्माण करणे होय. या उलट आत्म्याचे लग्न परमात्म्याशी जमविणे म्हणजे त्याच्याकरिता मुक्तीचा उपाय योजने होय. वास्तविक असा विवाहच शुभविवाह होय. कारण या नात्यानेच भविष्यात माणसाचे सर्वच शुभच शुभ होते. बाबा म्हणत, ब्राह्मणांपैकी काही लोक असेही असतात जे लोकांच्या निमंत्रणावरून जागोजागी जाऊन कथा ऐकवितात. कधी ते सत्यनारायणाची तर कधी शिवपार्वतीची किंवा कधी श्रीरामाची वा कौरव पांडवांची कथा ऐकवितात. कधी कधी गरुड पुराणातील एखादा प्रसंग घेऊन त्यावर ते चर्चाही करतात. गेल्या 2 युगात ते लोक लिहिलेल्या वा ऐकलेल्या कथा अनुभवाशिवाय ऐकवीत आलेले आहेत. पण आता जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष शिवबाबांकडून अमरकथा, रामकथा किंवा भागवत कथा ऐकल्या आहेत आणि स्वतः तुम्ही त्या कथेतील एक पात्र आहात, तेव्हा तुम्ही या आत्मानुभूत कथा जागोजागी जाऊन लोकांना ऐकवा. जे चांगले ब्राह्मण असतात ते कथा ऐकविल्याशिवाय भोजन करणेही हराम समजतात. कथा ऐकविल्यानंतर त्यांना जे भोजन वा नैवेद्य मिळेल त्यातच ते संतुष्ट राहतात. आता जेव्हा तुम्हाला यथार्थ कथेचा बोध झालेला आहे तेव्हा जेथे जेथे तुमचे उठणे बसणे असेल, जेथूनही तुम्हाला निमंत्रण मिळेल, जेथे कोठेही तुम्ही जाल तेथे शक्यतो मनुष्यात्म्यांना 84 जन्मांची कथा ऐकवून त्यांच्यात आत्मजागृती आणण्यास तुम्हाला निमित्त व्हावयास हवे. तुम्हा श्रेष्ठ ब्राह्मणांचा हा अलौकिक जन्म सेवेसाठीच झालेला आहे. आ हा हा हा, पहा तर खरे तुम्ही सृष्टी नाटकात किती भाग्यशाली आहात की मनुष्यात्म्यांच्या कल्याणासाठी जे कर्म स्वतः शिवबाबा करीत आहेत तेच श्रेष्ठ कर्म करण्यास तुम्ही निमित्त बनलेले आहात. साऱ्या सृष्टीचे शुभचिंतक बनून तुम्ही केवळ मनुष्यात्म्यांना पवित्र करण्याची सेवा करीत नाहीत, तर तत्वांनाही सत्वगुणी करण्याचा उद्योग करता. बाबा सांगत की कित्येक ब्राह्मण यज्ञ करविण्याचे कर्तव्य करतात. ते मंत्र म्हणत जातात आणि यज्ञकुंडात तुपाच्या आहुती देताना
स्वाहा स्वाहा बोलत असतात. त्यांना वाटते की अशा प्रकारे वातावरण शुद्ध होईल, देवता प्रसन्न होतील, आपल्यात परोपकाराची भावना दृढ होईल आणि लोकसेवार्थ त्यागाचा गुण बाणेल. पण तुम्ही पाहतच आहात की शतकानुशतके घरोघरी यज्ञ होत आले तरीही आज भारताची काय दशा झालेली आहे. म्हणून शिवबाबांनी तुम्हास श्रेष्ठ यज्ञ करण्यास शिकविले आहे. योगाग्नी प्रज्वलित करून त्यात ज्ञानघृत घालीत तुम्ही कामक्रोधादी मनोविकारांच्या सामग्रीची किंवा समिधांची आहुती देता. निश्चितच हा रुद्रयज्ञ किंवा राजसूय अश्वमेध अविनाशी ज्ञानयज्ञ असून तो विश्वशांती स्थापित करविणारा आणि विश्वात चक्रवर्ती दैवी स्वराज्याची पुन्हा स्थापना करविणारा आहे. आता तुम्ही हाच यज्ञ करीत व करवीत विश्वात खरी शांती स्थापित करण्यास निमित्त व्हा. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत चांभार. बाबा म्हणत, कातडी धुवून सुकवून ती रंगविणे, त्याच्या चपला, बुटा, बॅगा वगैरे वस्तू बनविणे इत्यादी कामे करणारा माणूस म्हणजे चांभार असेच लोक समजतात. त्याला ते निकृष्ट वा अशुद्ध काम करणारा खालच्या किंवा शूद्र जातीचा पुरुष लेखतात. पण जर ज्ञानचक्षुने पाहिले तर वास्तविक आज सर्वच लोक चांभार आहेत, कारण सर्व एकमेकांची कातडीच बघत असतात. अर्थात काळा आहे की गोरा, सुंदर आहे की कुरूप, तरुण आहे की म्हातारा, पुरुष आहे की स्त्री या दृष्टीने व्यवहार करतात. भ्रुकुटींच्या मध्ये बसलेला जो आत्मा आहे त्याच्याकडे मात्र कोणाचेच लक्ष जात नाही. तेव्हा देहरूपी कातडी लक्षात ठेवून जे कार्यव्यवहार करीत आहेत त्यांना तुम्ही काय म्हणणार? तेही एक प्रकारे शूद्रच म्हणावे लागतील. ते कातडीच्याच भोगविलासात मग्न झालेले आहेत. जो केवळ कातडी न पाहता त्या पलीकडे जाऊन सर्वांना आत्मिक दृष्टीने पाहतो तोच खरा ब्राह्मण वा सवर्ण होय. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत कसाई किंवा मारेकरी. बाबा म्हणत, कसायाचा धंदा हा फारच निर्दयपणाचा धंदा आहे. कसाई आणि मारेकरी उभयता जीव हत्याचे दोषी आहेत. पण जर ज्ञानचक्षुने पाहिले तर जो काम कट्यार चालवितो तो सुद्धा कसाई किंवा मारेकऱ्याहूनही कमी नव्हे, उलट जास्तच पापी व दोषी आहे. कारण कसाई किंवा मारेकरी प्राण्यांना मारून त्यांच्या त्या एक जन्मात त्यांना दुःख देतात. पण कामासक्त माणूस जरी काम कट्यारीने जीव हत्या करीत नसला तरी आत्म्याचे हनन करीत असतो. या कामकट्यारीला नरकाचे द्वार म्हटले आहे. ही कामकट्यार चालविणारा नरकगामी होतो, अर्थात त्याचे अधःपतन होते. कामकटार वापरल्याने माणसाला जन्मोजन्मी आदी मध्य अंत तिन्ही काळी दुःख भोगावे लागते. बाबा म्हणत, केवळ प्राण्याला मारून त्याचे मांस विकणाराच पापाचा वाटेकरी होत नाही, तर जी व्यक्ती घरात मांस आणतो, जी व्यक्ती ते शिजविते व जी व्यक्ती ते खाते सर्वच दोषी ठरतात. याच प्रकारे काम वासनेच्या धंद्यात जे सहकार्य देऊन आत्म्यांच्या अधःपतनास निमित्त बनतात तेही पापाचे वाटेकरी होतात. त्यांची बुद्धीही भ्रष्ट होते व ते विवेकशून्य होतात. याच प्रकारे बाबा क्रोधाविषयी म्हणत की रागावणे म्हणजे एक प्रकारची हिंसा करणे किंवा कसायाचे काम करणे होय. कामासक्त व क्रोधाविष्ट माणूस हा असा कसाई वा मारेकरी आहे जो केवळ दुसऱ्याची हिंसा करीत नाही तर आपलीही मानसिक किंवा आत्मिक दृष्ट्या हत्या करतो. देह अभिमानी माणूस जो आत्म्याचा शुद्ध आवाज दाबून वा मारून टाकतो तो नित्य कसायाचेच काम करतो. अशा रीतीने बाबा व्यवसायांचा उल्लेख करून ज्ञान व गुण शिकवीत आणि आध्यात्मिक वकील किंवा आध्यात्मिक डॉक्टर बनवीत. तर श्रोते हो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत बाबांनी साकार रूपात कर्तव्य समेटणे सुरू केले. ओम शांती.